आज सिगरेट घ्यायला लागला. आता यांना उधार घेतलं हे त्याला काय माहिती. लोकांच्या नजरेत येतात ते. म्हणून तुम्ही जसे तसे राहा. त्या लाजाचं काय कारण. एवढे मोठे संत झाले काढते बाबा, कधी बारीक कपडे पाहिले नाही. जसे तसे. एक मीटर तुम्ही सांगितलं होतं की एखादा माणूस जर आजारी दिसला तर तुम्ही म्हणता की 100% तो बाहेर गावला गेला होता. हा म्हणजे ते कसं काय होतं? ते काय झालं म्हणजे असं वाटतं की बा जर आमचं जे पाणी आहे नक्की त्याच्या पाण्यात बदल झाला तर माझं ठाम मध्ये की तो बाहेर गावला गेल्याशिवाय त्याला सर्दी खोकला होऊच शकत नाही. तुम्ही आत्ता माझ्या गाडीत बघा 20 लिटर पाणी आहे माझ्या घरचं. एवढं लांब माझं पाणी घरचं. मी मला हे तुम्ही आणून ठेवलं, मला काही गरज होती आणि नाही, पण मी माझंच आणतो. आणि आपलं पाणी आपण केलं पाहिजे, पाणी चांगलं पाहिजे. दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सरपंच किंवा ग्रामविकास करताना तुम्हाला एक घटना सांगतो आमची त्या काळची 30 वर्षापूर्वीची. मी 90 दिवसात माझं गाव हागणदारी मुक्त केलं होतं तेव्हा. वन टाइम 90 दिवसात. त्या 90 दिवसाचं एवढं पुस्तक होईल, एवढे किस्से. अहो 2 जणांना उलटे भांडे बसवले होते, त्याला माहिती नाही संडास कधी बांधायचं. टॉयलेट शीट उलटे बसवलं. हा त्यांना माहितीच नाही ना विचारायचं त्यांच्या दोस्ती एकदम. आणि माझी पद्धत अशी होती, समजा तुम्ही शौचालय बांधला पण तुमचे आई, तुमचे वडील, तुमचे भाऊ, तुमची बायको सगळे संडास वापरते का हे एक एक माणसाला टीक करत होते, नुसतं बांधून नाही. मग सगळ्या लोकांना 90 दिवसात आतमध्ये घातलं संडासमध्ये. आणि काय झालं, एक दिवस रस्त्याने मी चाललो, माझ्या पुढे 2 महिला चालल्या होत्या. त्यांनी मला पाहिलं नाही, त्या गप्पा करत चालल्या होत्या. एक बाई दुसऱ्या बाईला म्हणे तू कुठे गावाला गेलती का. ती म्हणे मी घरीच होते. हिनं तिला विचारलं तू गावाला गेलती का. ती म्हणे मी घरीच होते. मी म्हणलं येतो की कोणी विचारते गावाला गेलते का, गावाला गेलते का. दोघे म्हणते घरीच होते. असं काय करू लागले. मला काय कळलं नाही. त्यांचा रस्ता इकडे गेला, मी ऑफिसकडे चालले गेलो. माझ्या डोक्यात ते खटका जाईनच. दोघे घरी होते, मग दोघे असं का विचारत होते एकमेकीला तू गावाला गेलते का, तू गावाला. ऑफिस पर्यंत जाऊपर्यंत माझी तूप पेटली. अरे बाप, म्हणलं मोठं पाप झालं आपल्याला. माझं बोल पाप झालं. काय पाप झालं. माझ्या लक्षात आलं की महिलांचं भेटणं बंद झालं. म्हणून ते विचारायला एकमेकीला गावाला गेले का, गावाला गेले का. ते गावाला नव्हते गेले, ते भेटायचं ठिकाण बंद झालं ना. मग ग्रामसेवकाला म्हणले अरे हे तर मोठं बेकार काम झालंय, याला काहीतरी पर्याय पाहिजे. मग बसलो आम्ही सगळेजण, काय पर्याय. मग त्याच्यात पर्याय निघाला आणि 4 कोपऱ्याला गावामध्ये मोठमोठाले 4 हौद बांधले, धोबी घाट केले, दगड बसले मस्त. सगळ्या महिलांना विनंती केली दुपारी तिथे यायचं, सकाळचं उगलं दुपार पकडा. काय ते भेटलं पाहिजे ना. अरे हे बी सरपंचात किंवा कर्त्या लोकांत पाहिजे, नाहीतर त्याचा काहीतरी स्फोट होतो ना. आमदारापेक्षा सरपंच पद मोठं आहे तुम्हाला असं का वाटतं. सरपंचच मोठा आहे. मी कधीही सांगेन, पुढे कोणत्याही सभेत सांगेन, आमदार नाही. म्हणून तर मी त्या रस्त्याने जात नाही पुढे. इथे तुम्हाला घराघरात गोरगरिबाची घरात जाऊन सभा करता येईल. आणि हे बेसमेंट आहे, बेसमेंट नाही बिल्डिंग कशी उभारी. महात्मा गांधी येडे होते, खेड्याकडे चालले म्हणाल. म्हणून गाव सुधारलं पाहिजे. अजून एक किस्सा आहे सांगू ना. म्हणजे हे लोकांचा मानसिकतेचा. आमच्या इथे त्या काळात नाना देवराव पेरेम नावाचा माणूस होता, वयस्कर. त्याला संडास बांधायला जागा नव्हते, पण त्याने काय केलं, समोरच्या त्याची जागा होती, खळा करते ना जनावर, तिकडे मी तिकडे बांधीन. म्हणजे कुठं बांधलं त्याने. आता योग असा, त्याच्या शेजारी एक गरीब झोपड्यावाली बाई राहत होती. झोपड्यात एक कुटुंब. हे सत्य घटना आहे. आता याने संडास बांधला ना, हा तिथे गेला. म्हणजे तुम्हाला काय काय अभ्यास करावा लागतो, काय यश येत नाही,
किती अभ्यास केला पाहिजे याचं सांगतो. तो संडासला तिथे गेला आणि नेमकं ती बाई त्यावेळेस भाकरी करत होती, म्हणजे एकदम लागून ह्या संडासन हे झोपडं. आता आपल्या खेड्यातले लोक मानसिकता वेगळं. ती बाई भाकरी करत होती आणि त्याला आवाज जात होता. त्याला हा आवाज जात होता म्हणून त्याला संडास झाली नाही. माई शपथ ही सत्य घडना. आणि त्याने जाणं बंद केलं दुसऱ्या दिवशी. पण त्याची चूक आहे का? तर माझ्याकडे एक माणसाची नोंद होती. एक दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी गेला नाही. अरे आमच्या पोराला म्हणले हे काय बनगड झाली. पण त्याचं कारण काही कळालं. मग त्याच्या जवळचा कोण आहे तपास काढायला. कारण पण त्याच्या जवळचे एक दोन पकडले. 2 दिवस जाऊन द्या म्हणलं. तिसऱ्या दिवशी तुम्ही त्याच्याविषयी बसा आणि ती माहिती काढायला काय झालं. त्यानं जे कारण सांगितलं अजब. तो म्हणे ज्या अर्थी तिचा आवाज मला येतो हा विषय तुम्ही गमतीवर नेऊ नका. आपण सक्सेस का होत नाही. आपण वरकडने अभ्यास करतो आणि सोडून देतो. मी तसं सोडत नाही. मग आमच्या कमिटीत ती चर्चा झाली याला काय पर्याय. मग आमच्या एका सदस्याने पर्याय सांगितला. तू पत्राचे डबडे घे म्हणे. तिथे गेला का पहिले नळ चालू कर. मग तो पत्राचा डबडा भर वाजत तेव्हा तू अरे बघा किती ह्या लोकांसंग तुम्हाला कसं राहावं लागतं. कसं हा त्यांचा दोष नाही. मी एवढं म्हणून त्याला दोष नाही माने. ते त्यांचं तेवढं ज्ञान. नियमाचं पालन जर केलं नाही तर शिक्षेचं प्रावधान आहे. परंतु तो का पालन करत नाही त्याचं सूक्ष्म अध्ययन हे झाल्याचं आम्हाला केलंच पाहिजे. ते रस्ते सरळ असले पाहिजे. हायवे ते हे वेळेवरती नसावे. नाही बरोबर आहे. या गोष्टी समोरचा माणूस असा का करतो याचा अभ्यास तुम्ही केलाच पाहिजे. मग तुम्हाला तुमच्या चुका 4,000 लोक आपल्या देशामध्ये ऍक्सिडेंटने मरते. लाज वाटायला पाहिजे. ही कालची पण घटना बारामती. तुम्ही विचार करा इतका मोठ्याने माणसं कसं काय ऍक्सिडेंट होऊ शकतो. आणि असे जर ऍक्सिडेंट होत असेल तर मग त्यांचं होतं तर आपण जावं का नाही पुढे. म्हणजे कोणाची तरी मानवी चूक असेल ती कोणाची तर असेल की नाही. खरं तर ते लोक सापडून फाशी द्यायला पाहिजे. प्रश्न अजितदादाचा नाही किंवा कोणी वाचणं उद्या कोणी घडू शकतं. अशा घटना जर घडत असल्या तर कसं व्हायचं. ही मानवी चूक आहे. मशीन धोका देत नाही. तुम्ही चुका केल्या मग कोण चुका केलं ते सापडलं पाहिजे. चांगलं नाही ना. असं काही होऊ शकतं नाही कधी. मग त्या काही दिवसांनी लढाई करायची गरज नाही. अशीच मरून जात. युवकांच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं की तरुणांना आता गाव सोडून शहरात कुठेतरी जाण्याची इच्छा होत आहे. पण खेड्यात राहून शेती वगैरे करण्याची इच्छा होत नाही. तर शहरामध्ये न जाता खेड्यात राहून पोरांना आपलं करिअर घडवता येऊ शकते. येऊ शकते 100%. आणि याच्यात आता म्हणजे जे तुम्ही आमची चूक आहे. आपण त्या लोकांना त्या पद्धतीने शिकवलं नाही. सरकारने शिकवलं नाही. कीर्तनकार प्रवचनकार पत्रकार लोक यांची ही जिम्मेदारी की त्याला ते वळण कसं लावायचं. दुसरी गोष्ट त्या भागात पिकणार जो काही पदार्थ आहे त्याच्यावर उद्योग त्या पोराला केले पाहिजे. त्याला आर्थिक आणि शाळेपासून पाहिजे. मी आता गाडीमध्ये लिहिलं म्हणजे सुधारण्याच्या बाबतीत काय काय पाहिजे. आपले देशकार भाऊ होते त्याच्यात लिहिलेलं आहे. त्याला आमच्या इथला एक पोरगा आहे विश्राम मातकर नाव आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही नंबर देईन त्याचा. कधी बोला बघा. विश्राम मातकर पोरगा म्हणजे आता तो माझ्या वयाचा आहे. माझ्यापेक्षा 2-5 वर्षांनी लहान. त्यावेळेस आमच्या इथे एक शाळा होती बाजूला. एक जणांनी संस्था काढली होती. 1 रुपया हजरी पण होती. शिक्षण पण होतं आणि 1 रुपया हजरी पण होती.
आणि वेगळं वेगळं ट्रेनिंग त्या पोराला देत होती तिथं कामाचं. हा गरिबीत